नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये मान्सून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। तसेच मागील काही दिवसांमध्ये राज्यामध्ये धुमाकूळ घातलेल्या मान्सून पूर्व पावसाने थोडीफार विश्रांती घेतली आहे। आता पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये राज्यामध्ये मुंबई सहित तर काही भागामध्ये थेट मान्सूनच्या पावसाचे आगमन होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत। याबरोबरच पुढील 15 दिवसांचा मान्सूनचा राज्यामधील प्रवास कसा असेल व किती तारखेला कोणत्या भागामध्ये मान्सून दाखल होऊ शकतो याबद्दल देखील हवामान विभागाने जाहीर केलेली आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे विना स्किप करता आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया मान्सून पावसाविषयीची छोटीशी परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, आजची मान्सून बद्दलची अपडेट अशा प्रकारची आहे की आजपासून म्हणजे 3 तारखेला राज्यामध्ये पूर्व मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागामधील जिल्ह्यांसह पूर्व विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जाहीर देखील करण्यात आला आहे। दरम्यान अरबी समुद्रातून मान्सूनची वाटचाल सुरू झाली आहे। पुढील काही दिवसांमध्ये मोसमी वारे महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याने जोरदार पावसासह मान्सूनच्या आगमनाचे वेध आता लागलेले आहेत। यामध्येच उन्हाचा चटका कायम असल्याने विदर्भ होरपळत आहे, तर उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा चटका असह्य होत असून उकडा त्रासदायक ठरत आहे। विदर्भामध्ये उन्हाची लाट कायम असल्याने ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी तापमान 44 अंशाच्या पुढे आहे। तर आज 3 तारखेला उत्तर कोकणामध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा म्हणजे येलो अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे। तसेच उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम देखील राहणार आहे। राज्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये सापेक्ष आर्द्रता वाढत असून पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह देखील आता बळकट होत आहेत। यावरून मान्सूनच्या आगमनात पोषक हवामान तयार होत आहे। आजपासून म्हणजे 3 तारखेला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागामधील जिल्ह्यामध्ये तसेच पूर्व विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे। तर मग राज्यामधील शेतकऱ्यांना लागलेली मान्सून पावसाची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण की आता अवघ्या काही तासामध्ये राज्यामध्ये मान्सूनच्या पावसाचे आगमन होणार आहे। आणि अशा प्रकारचे हवामानाबद्दलची अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।